इति पिशो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधम्मसारथि सत्था देवमनुसारं बुद्धो भगवान्। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। चक्षुना सबरो साधु साधु श्रुतेन सबरो श्रुतेन सबरो साधु साधु गानेय सबरो गानेय सबरो साधु साधु जीवाय सबरो जीवाय सबरो साधु साधु मनसाच सबरो मनसाच सबरो साधु साधु कायाय सबरो। तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा दुःख मुक्तीचा महान असा आर्य संदेश, तथागताच्या दुःख मुक्तीच्या महान अशा सिद्धांताचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या जगातल्या तीन महान परमरत्नांना त्रिवार अभिवादन करतो। हे तीनही रत्न ज्यांच्या पुण्याईमुळे तुम्हाला आम्हाला पुन्हा एकदा प्राप्त झाले ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा त्रिवार अभिवादन करतो। आज 22व्या धम्म परिषदेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाच्या या सत्राचे धम्म परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष पूजनीय भिक्खू दयानंदजी महास्तवीर यांना सुद्धा त्रिवार अभिवादन करतो। मोठ्या संख्येनं या धम्म परिषदेमध्ये धम्म श्रवण करण्यासाठी उपस्थित आपण सर्व श्रद्धावान उपासक आणि उपासिकांनो, श्रावस्ती भरतपूर या ठिकाणी ही धम्म परिषद आपल्या सर्वांच्या सहकार्याने आर्थिक दानाने येथे यशस्वीरित्या संपन्न होत आहे। भरतपूर ही धम्मनगरी आहे आणि धम्मनगरी का तर 1975 पासून मिळालेला हा धम्माचा वारसा या धम्मनगरीनं अतोनात पद्धतीनं श्रद्धा भावनेनं जपलेला आहे। माझ्या माहितीनुसार या महाराष्ट्रामध्ये असं एकच गाव आहे की ज्या गावातले 6
तरुण तरुणी बौद्ध भिक्खू झालेले आहेत. म्हणा साधू, आवडलं की साधू म्हणायचं है ना. तुम्ही साधू म्हटलं की आम्हालाही वाटते की नाही बा तुम्ही ऐकू लागले, तर आम्हाला वाटते आम्हीच बोलायलो आणि कोणीच ऐकायलं है ना. 6 त्यामध्ये एक आर्याजी आहेत आणि 5 भिक्खू आहेत. ही अतिशय महत्वाची बाब आहे आणि म्हणून या नगरीला धम्मनगरी म्हणतात. आपल्या सर्वांना माहित असेल, भिक्खू बनण्याची सुरुवात इथे पूजनीय भिक्खू स्मृतिशेष धम्ममित्रजी महास्तवीरांनी केली आणि मुळाव्याला जाऊन त्यांनी त्या पिवळ्या गाडीवरती अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्थेला मदत झाली. भरतपूरमध्ये सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी धम्माचा प्रचार केला. आज तुमच्या गावातली बरेच लोक श्रावस्तीला जाऊन आले असतील. तुमच्याच गावातली एक आर्याजी श्रावस्तीला आहे. जंजाळ परिवारातली आमची धम्म भगिनी आर्या धम्मलेखा, अतिशय मोठं काम त्यांचं श्रावस्तीमध्ये आहे. महाराष्ट्रातले 100 लोक जरी गेले तरी 100 लोकांची राहण्याची व्यवस्था त्यांच्याकडे आहे. एवढं मोठं काम त्याही करत आहेत भिक्खुनी धम्ममेघाजी. आपल्या सर्वांना परिचित असणारे आणि भरतपूरमध्येच राहणारे पूजनीय भिक्खू श्रद्धानंद यांचंही सुंदर असं काम सुरू आहे. या धम्म परिषदेमध्ये त्यांचं कॅलेंडर आणि वंदनेचं बुक आहे. त्यांचंही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये काम सुरू आहे. गेल्या 2 दिवसापासून ही धम्म परिषद सुद्धा ते सांभाळत आहेत. त्यानंतर माझ्या बाजूला बसलेले आहेत आमचे धम्मबंधू भिक्खू बोधिशील. मुंबई आणि औरंगाबादमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं यांचं सुद्धा काम सुरू आहे. आपल्या सर्वांना परिचित असणारे भिक्खू धम्मसागर जे अकोल्याला काम करीत आहेत, भिक्खू रट्टपाल हे सुद्धा अकोल्यालाच काम करत आहेत. एकदा तुमच्या गावातल्या या साऱ्या भिक्खूंसाठी आणि आर्यांजीसाठी दोन्ही हात जोडून एकदा जोरदार 3 वेळेस साधुकार द्या. साधू साधू साधू. आणि म्हणून या नगरीला आम्ही वारंवार धम्मनगरी म्हणतो. त्या श्रावस्तीमध्ये, बुद्धकालीन श्रावस्तीमध्ये ज्या ज्या लोकांनी तथागत सम्यक संबुद्धांचं वचन ऐकलं, ज्या ज्या लोकांनी तथागत सम्यक संबुद्धांचं प्रवचन ऐकून त्यांच्या मनामध्ये बुद्ध धम्म आणि संघाबद्दल श्रद्धा लागली आणि त्या श्रद्धेपोटी श्रावस्तीतले अनेक तरुण तरुणी, राजपुत्र, मोठमोठे व्यापारी, वेगवेगळ्या जाती धर्मातले लोक येऊन त्यांनी सुद्धा दीक्षा घेतली आणि म्हणून बुद्ध काळात जम्बूद्वीपामध्ये ती बुद्धकालीन श्रावस्ती धम्मनगरी बनली. भरतपूरच्या पुढे सुद्धा तुम्ही श्रावस्ती लावलेला आहे. 22 वर्षापासून इथे धम्म परिषद होत आहे. सोबत सोबत अनेक श्रामणेर शिबिर तुम्ही घेतलेले आहेत, अनागारिका शिबिर तुम्ही घेतलेले आहेत आणि तुमच्या गावातले तब्बल 6 लोक या धम्माच्या प्रचारासाठी आपलं सर्वस्वपणाला लावून काम करत आहेत. आणि म्हणून आम्ही वारंवार या भरतपूरला धम्मनगरी बोलत आहोत. प्रिय सज्जन उपासक आणि उपासिकांनो, धम्म परिषदेच्या दुसऱ्या सत्रामध्ये, दुसऱ्या दिवसातल्या दुपारच्या सत्रामध्ये आपण सर्वजण अतिशय सुज्ञपणानं धम्मदेशना ऐकण्यासाठी इथे उपस्थित आहात. आज या धम्म परिषदेमध्ये तथागत सम्यक संबुद्धांनी जो काही बोधिसत्व अवस्थेपासून बुद्धत्वाचा जो प्रवास आहे, त्या बुद्धत्वाच्या प्रवासामध्ये कोणत्या मार्गाचं तुम्ही आम्ही अनुकरण केल्यानंतर आम्हाला बुद्ध बनता येतं,
तर त्या मार्गाविषयी धम्म सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे, तथागत सम्यक संबुद्धांनी त्यांना संबोधी प्राप्त झाल्यानंतर या मार्गाचा उपदेश सर्व भिक्खू संघासाठी केला होता, उपासक उपासिकांसाठी केला होता। एक लक्षात घ्या, कोणतेही बोधिसत्व बुद्ध बनल्या अगोदर बुद्धत्वाचा मार्ग मोकळा करत नाही, है ना। जसं तुम्ही आम्ही पाहतो, कोणताही प्राध्यापक त्याचं शिक्षण चालू असताना कोणत्याच कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये त्याला शिकवण्यासाठी बोलवतात का? बरं, बोलवलं तरी त्याला पाहिजे तेवढी पगार देतात का? नाही। शिक्षकही तसाच, शिक्षकाची डीएड बीएड झाल्याशिवाय त्याला योग्य प्रकारची नोकरी मिळत नाही आणि त्याला त्याच्या शिकवणुकीचा मोबदला मिळत नाही। तथागत सम्यक संबुद्धाच्या सद्धम्मामध्ये सुद्धा जेव्हा एक बोधिसत्व अनंत अनंत जन्मामध्ये दानशील, नैष्कर्म्य, वीर्य, सत्य, शांती, अधिष्ठान, मैत्री, उपेक्षा या 10 पारमितांचं पालन करून आपल्या जीवनाला पूर्णत्वाकडे नेत असतो आणि एक बोधिसत्व असा सम्यक संकल्प घेऊन की मला येणाऱ्या काही दिवसांमध्ये, काही वर्षांमध्ये बुद्धत्व प्राप्त करायचं आहे आणि ते बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी तो बोधिसत्व कोणत्या मार्गाने मार्गक्रमण करतो, तो त्या मार्गातील 4 स्मृती प्रस्थानं आपण थोड्या वेळापर्यंत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। लक्षात द्या, तथागत सम्यक संबुद्ध जेव्हा उपासक उपासिकांना धम्म सांगण्याचा प्रयत्न करायचे, धम्म शिकवायचे, तेव्हा तथागत सम्यक संबुद्धांचं पहिलं वाक्य असायचं। काय म्हणायचे बुद्ध? भिक्खूंना सांगत असतील, भिक्खुनीला सांगत असतील, संघाला सांगत असतील तर म्हणायचे, भिक्खूंनो, भिक्खुनींनो लक्ष देऊन ऐका। भिक्खूंनो, भिक्खुनींनो स्मृती संपर्जन्य युक्त होऊन ऐका। भिक्खूंनो, भिक्खुनींनो अप्रमादी बनून ऐका। भिक्खूंनो, भिक्खुनींनो सतर्क होऊन ऐका। तथागत सम्यक संबुद्धांचा हा पहिला शब्द असायचा। उपासक उपासिकांना सुद्धा ते तसेच म्हणायचे, उपासक उपासिकांनो सती ठेवून ऐका, स्मृतीनं ऐका, जागरूकपणानं ऐका आणि सतर्क राहून ऐका। जेव्हा तथागत सम्यक संबुद्धाचा हा सद्धम्म आपण अतिशय जाणीवपूर्वक स्मृतीमध्ये राहून स्मरण करू, जागरूक अवस्थेमध्ये राहून श्रवण करू, तेव्हाच तुम्हाला आम्हाला त्या सद्धम्माचा फायदा होईल। आणि जर आपण असं म्हटलं की आलो 50 किलोमीटरहून आलो, आता गाड्या नाहीत, ऊनही झालं आणि बसायचं म्हणून बसायचं, ऐकायचं म्हणून ऐकायचं, तर मग त्याचा काही फायदा होत नाही। इथे तुम्हाला सर्व काही गोष्टी तुम्हाला इथे आयोजकांकडून दिल्या जात आहेत, त्याचं कारणच ते आहे। तुम्हाला इथे भोजन सुद्धा आहे। भोजन का बरं दिलं गेलेलं आहे? की तुम्ही वेळेत आलं पाहिजे। तुम्हाला जर म्हटलं असतं तुमचे डबे तुम्ही घेऊन या, तर तुम्ही 12 वाजता आले असते, मग तुम्ही ऐकलं असतं कधी? आहे का नाही? आता घरी स्वयंपाक करणं म्हटल्यानंतर फक्त स्वयंपाक करणं येते का? नाही, रात्रीचे भांडे घासणं आलं का नाही? मग पीठ कणिक मळणं, मग बारीक बारीक चपात्या लाटणं, मग चपात्या भाजणं, भाजी करणं, नवऱ्याला वाढून देणं, लेकराला वाढून देणं, सासू सासऱ्याला वाढून देणं, मग स्वतःहून खाणं। आणि तुम्हाला जर आयोजकांना म्हटलं असतं की तुम्ही घरी जेवण करून या, तर तुम्ही दुपारी 3 वाजता आल्या असत्या का नाही? म्हणजे तुमच्यासाठी या 22व्या धम्म परिषदेच्या निमित्तानं आयोजकानं तुमची ही सारी व्यवस्था केलेली आहे की तुम्हाला पाणी इथं मिळालं पाहिजे, तुम्हाला भोजन इथं मिळालं पाहिजे, उन्हातान्हात तुमचं संरक्षण झालं पाहिजे,
या साऱ्या गोष्टींची जी काही पूर्तता आहे ते या आयोजन समितीने केलेली आहे की आम्हाला जास्तीत जास्त वेळ हा धम्म प्रवचनासाठी मिळाला पाहिजे. लक्षात घ्या, जोपर्यंत आम्ही जास्तीत जास्त धम्म प्रवचन ऐकणार नाही तोपर्यंत अधिकाधिक सद्धम्म आम्हाला समजणार नाही आणि अधिकाधिक सद्धम्म न समजल्या कारणाने मग आम्हाला काय धरावं आणि काय सोडावं हे समजणार नाही. आणि त्याच्यामध्ये जर गल्लत झाली, धरण्याचं जर सोडलं आणि सोडण्याचं जर धरलं तर मग जीवन बर्बाद होऊन जाईल. आणि म्हणून कुठलीही गफलत होऊ नये. आमच्या मनातून काया वाचा मनानं आमचे 2 दिवसाचे अतिशय महत्वपूर्ण कुशल कर्म व्हावे या उद्देशानेच या संपूर्ण धम्म परिषदेच्या आयोजकांनी आपल्या सर्व गोष्टींची पूर्तता या ठिकाणी केलेली आहे. त्यांनी उत्तम पद्धतीने पूर्तता केली तेव्हा त्यांच्यासाठी सुद्धा एकदा 3 वेळेस साधुकार द्या. मना साधू साधू साधू. हे साधू साधू आम्ही मधामध्ये तुम्हाला काय म्हणायला लावतो माहिती आहे का? बॅटरी बघा, मोबाईलची बॅटरी संपल्यानंतर ते पॉवर बँड लावतात मोबाईलला, आहे ना. तर धम्म प्रवचनामध्ये साधू साधू म्हणणं हे आमच्यासाठी ऊर्जा स्रोत आहे. 15 मिनिटं 20 मिनिटं अर्धा तास ऐकलं की माणूस थोडासा दुसऱ्या दुनियेत जातो. मनाचा विषय आहे आणि मनाचाच विषय समजून घेण्यासाठी 37 बौद्धी पक्षीय धम्मातील 4 स्मृती प्रस्थानांचा तथागत सम्यक संबुद्धांनी भिक्खू संघाला, उपासक उपासिकांना अभ्यास दिलेला आहे. काय होतंय, चांगलं ऐकताना मन शांत होऊन जातं. चांगलं ऐकत असताना मन निर्मळ होऊन जातं, नितांत निर्मळ होऊन जातं. मन हलकं होऊन जातं, डोकं हलकं होऊन जातं आणि डोकं आणि मन हलकं झालं की माणसाला झोप लागते. बऱ्याच वेळेस तुमचे अनुभव असतील, वंदना म्हणता म्हणता काही लोक झोपतात आणि ध्यानाला बसल्यानंतर 75% झोपतातच. बरं, वंदना म्हणताना झोपणं काय पाप कर्म नाही, ध्यान करताना डुलकी लागणं म्हणजे काय पाप कर्म नाही, ते फार मोठं काय महान अकुशल कर्म नाही. कारण बुद्ध म्हणतात की जेव्हा माणसाचं मन शांत होऊन जातं, संयमी होऊन जातं आणि त्या माणसाला धम्म कार्य करत असताना त्याचं डोकं थोडंसं हलकं झाल्यासारखं वाटतं, तेव्हा मात्र मनावर ताबा राहत नाही आणि मग मात्र माणूस डुलकी मारतो. म्हणजे इथेही कोणी प्रवचन ऐकत असताना डुलकी मारू नये. त्यामुळे आम्ही 20 मिनिटानंतर अर्ध्या तासानंतर तुम्हाला साधू साधू म्हणायला लावतो, आहे का नाही. आणि साधू साधू म्हटल्यानंतर मग तुम्ही पुन्हा ऊर्जावान होता आणि पुन्हा एकदा नव्या जोमानं सद्धम्माची देशना श्रवण करू लागता. तथागत सम्यक संबुद्धांनी आपल्या सद्धम्माची देशना देत असताना त्या पंचवर्गीय भिक्खूंना, परिव्राजकांना सुद्धा हाच उपदेश दिला. सर्वप्रथम तथागत सम्यक संबुद्धांनी बुद्धत्वाच्या प्राप्तीपासून ते शेवटच्या देशनेपर्यंत तथागत सम्यक संबुद्धांनी हाच उपदेश आपल्या सर्वांना दिलेला आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा ते प्रवचनाला सुरुवात करायचे तेव्हा ते आवर्जून सांगायचे की मी जे काही तुम्हाला सांगत आहे बुद्धाचे वचन आहे. तथागत सम्यक संबुद्ध म्हणायचे मी जे काही तुम्हाला सांगत आहे हे कोणाचं मी उसनं आणलेलं नाही, है ना. म्हणजे एखादा माणूस पुस्तक लिहितो ज्याला तुम्ही आम्ही साहित्यिक म्हणतो. हे साहित्यिक लोक काय करतात, या पुस्तकातले 2 पानं, त्या पुस्तकातले 2 पानं, त्या पुस्तकातले 2 पानं वाचतात, 2 पुस्तकं आणि लिहितात 100 पुस्तकं. मग होते काय की यांच्या पुस्तकांमध्ये पानांची संख्या जास्त असते पण ज्ञान मात्र कमी असते. दुसरा एक साहित्यिक आहे की जो 200 पुस्तकं वाचून एकच पुस्तक लिहितो. आता जो 200 पुस्तकं वाचून एक पुस्तक लिहू लागला तर त्या
लिहिणाऱ्या माणसाच्या पुस्तकामध्ये पानांची संख्या कमी जरी असली पण ज्ञान मात्र ओतप्रोत असते. तथागत सम्यक संबुद्धांचा सद्धम्म, तथागत सम्यक संबुद्ध शिकवत असताना पहिल्यांदा ते लोकांना हेच सांगायचे की मी हे काही जे काही शिकवत आहे तुम्हाला हे मी कुण्या पुस्तकात वाचलेलं नाही. लक्षात घ्या. आता तुम्ही आम्ही तर सारे वाचूनच सांगू लागलो ना बुद्धाचं शिकवलेलं. पण बुद्ध जेव्हा स्वयं सांगायचे तेव्हा ते म्हणायचे की मी कुठल्या पोथीमध्ये, पुराणामध्ये, पुस्तकामध्ये, ग्रंथामध्ये वाचून तुम्हाला सांगत नाही. मी कोणाचं ऐकून तुम्हाला सांगत नाही. मला कोणी सांगायला सांगितलं म्हणून मी सांगत नाही. मी ज्या पद्धतीनं माझ्या कायेनं, वाचेनं, मनानं जे काही अनुभवलेलं आहे ते मी माझ्या अनुभवातून कथन करतो आणि म्हणून त्याला मी धम्म देशना म्हणतो. धम्माची देशना याला म्हणतात. भाषण करणं सोपं आहे, प्रवचन देणं सोपं आहे. धम्माची देशना म्हणजे जे काही माझ्या अनुभवामध्ये आलं ते अनुभवांचं कथन करणे याला म्हटलेलं आहे धम्मदेशना. म्हणजे भिक्खूंची काय असते? भिक्खूंची असते ती धम्मदेशना. तुमचे असतात ते भाषण आणि तुमचे असतात ती चर्चा, धम्म संवाद, धम्म चर्चा किंवा भाषण. पण भिक्खूंची काय असते? धम्मदेशना असते. धम्मदेशना म्हणजे काय? तर तथागत सम्यक संबुद्धांनी जो काही 37 बौद्धिपक्षीय धम्म सांगितला त्या 37 बौद्धिपक्षीय धम्माला स्वतःच्या वाणीद्वारे, वाचेद्वारे, कायाद्वारे आणि मनाद्वारे अंगीकारून त्या अंगीकारल्यानंतर जे काही अनुभव आलेले आहेत अनुभवांचं कथन करणे याला म्हटलेलं आहे धम्माची देशना देणे. उदाहरणार्थ एखाद्या आईनं जर माझ्या हातावरती मिठाचा खडा दिला, मीठ आणून दिलं. आता ते मीठ दिसायला साखरेसारखं आहे आणि आई म्हणाली मला की भंतेजी हे मीठ लेच गोड आहे हो. ते मीठ माझ्या हातातच आहे आणि त्या मिठाला मी म्हणू लागलो की वा किती गोड आहे, किती गोड आहे, किती गोड आहे. पण जिभेपर्यंत गेलंच नाही तर मीठ आहे का साखर आहे कसं समजणार आहे? दुसऱ्या उदाहरणात एखाद्या आईनं साखर हातावर आणून दिली आणि म्हणाली आई भंतेजी ही साखर लयच खारट आहे, ही साखर लयच खारट आहे. आणि मी ही आईवर विश्वास ठेवला आणि म्हटलं की नाही खारट आहे, खारट आहे, खारट आहे. पण ती खाल्ल्याशिवाय गोड आहे कसं काय समजणार आहे? तथागतांनी शिकवलेला सद्धम्म सुद्धा हा तसाच आहे. आचरण करण्यासाठी ते मधाहून गोड आहे. आचरण करण्यासाठी ते मधाहून गोड आहे. ज्यांच्या मनात बुद्ध धर्म आणि संघाबद्दल श्रद्धा आहे तर त्यांच्यासाठी ते अमृत आहे. ती अमृताची गोडी आहे, अमृतापेक्षाही महान मोठी चव आहे. आणि त्याचमुळे बुद्ध म्हणायचे उपासक उपासिकांनो, भिक्खू भिक्खुनींनो, मी जे काही तुम्हाला सांगत आहे तर मी माझे अनुभव तुम्हाला सांगत आहे. बुद्धांनी काय सांगितलं? माझे अनुभव. कपिल वस्तू सोडल्यापासून राजगृहाला आलो. राजगृहाला 6 वर्ष खरतर तपश्चर्या केली. खरतर तपश्चर्या केल्यानंतर एक लहान पोरगा आला आणि त्यांनी जरी मला धक्का दिला तर मी खाली पडू शकतो एवढी शरीराची जर्जर अवस्था झालेली आहे. पण महान पुण्यवान माता सुजाताची हातची खीर मिळाली. त्या माता सुजाता हातची खीर खाल्ली, पुन्हा शरीरामध्ये ताजेतवानापणा आला आणि शरीर पुन्हा ऊर्जावान झालं. ऊर्जावान झालेल्या शरीरातल्या चित्तानं पुन्हा गयेला जाऊन सम्यक संकल्प केला. संकल्प आता असा होता की आता या शरीरातले हाडे जरी खिळखिळे होऊन जमिनीवरती पडले आणि त्या हाडांची माती झाली तरी चालेल. या शरीरातला
रक्ताचा शेवटचा थेंब वाटेपर्यंत मी हे वज्रासन सोडणार नाही. आणि अशा सम्यक संकल्पातून तथागत सम्यक संबुद्धांनी वैशाख पौर्णिमेला बुद्धत्वाची प्राप्ती केली. आणि बुद्धत्वाची प्राप्ती केल्यानंतर मग त्यांनी कौंडन्य, बप्प, महानाम, अश्वजित, भद्रिय या 5 लोकांपासून आपला धम्म सांगण्याची सुरुवात केली. बरोबर आहे. म्हणजे सविस्तरपणे याच्यात काय आहे तर बुद्धांचे हे अनुभव आहे. अनुभव कोणते आहेत की जे काही काया वाचा मनानं मी मिळवलेलं आहे आणि काया वाचा या संपूर्ण पंचेंद्रियावरती संयम ठेवून जे काही मला प्राप्त झालं ते मी तुम्हाला सांगतोय. आणि जर तुम्ही ते कुशल चित्तानं ऐकलं, कुशल मनानं ऐकलं, खूप चांगल्या कानानं ऐकलं तर तुमच्या ते फायद्याचं आहे. आणि जर ऐकलंच नाही बरोबर तर मग काही फायद्याचं नाही. नळी फुंकले सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. असं झालं तर मग ते फायद्याचं होईल का? अजिबात फायद्याचं होणार नाही. तथागत सम्यक संबुद्धांनी त्या काळी त्यावेळी 37 बौद्धी पक्षीय धम्माचा उपदेश दिला. आणि या 37 बौद्धी पक्षीय धम्मामध्ये तुमच्या आमच्यासाठी 4 स्मृती प्रस्थानांचा अभ्यास सांगितलेला आहे. आता नीट लक्ष देऊन ऐका. हे स्मृती प्रस्थान म्हणजे काय तर साधनेमध्ये तपणाऱ्या लोकांसाठी हे फार महत्वाचे आहे. तुम्ही ध्यान म्हणताना, ध्यान करताना, तुम्ही विहारात ध्यान करताना, घरी ध्यान करताना, 10 दिवसाच्या शिबिराला जाऊन ध्यान करताना, एक पटिशन नावाचा भिक्खू होता. त्या पटिशन नावाच्या भिक्खूला, आता अडाणी भिक्खू, लिहिता वाचता यायचं नाही आणि कितीही ऐकलं तरी काहीच लक्षात राहायचं नाही असा पटिशनच होता. 500 अरहंत भिक्खू शिकवायचे पण काही समजेना. सारे भिक्षू परेशान झाले. संपूर्ण भिक्षू परेशान झाल्यानंतर ही गोष्ट एकदा बुद्धांकडे गेली. भगवान बुद्धांनी पटिशनला बोलून घेतलं. बुद्ध म्हणाले, पटिशन सतर्क राहून ऐकत नाही का तुम्ही? पटिशन म्हणाले, भगवान ऐकतो पण लक्षातच राहत नाही. हे 500 अनंत भिक्खू तुम्हाला शिकू लागले पटिशन, तुम्हाला समजत नाही का? पटिशन म्हणाले, समजते भगवान पण सतीत राहत नाही, स्मृतीत राहत नाही, आठवण राहत नाही. बर ठीक आहे. बुद्ध म्हणाले पटिशनला, जास्तीत जास्त गाथा पाठ करायच्या गरज नाही. आता तुम्हाला पाठच होत नाही. पटिशनला वाचताही येत नाही आणि पाठही व्हायचं नाही. मग साधा सोपा उपदेश पटिशनला तथागत सम्यक संबुद्धांनी त्या काळी त्यावेळी सांगितला. बुद्ध काय म्हणाले पटिशनला? बुद्ध म्हणाले, चक्षुना सवरो साधू, साधू श्रोतेन सवरो, श्रोतेन सवरो साधू, साधू घानेय सवरो, घानेय सवरो साधू, साधू जिव्हाय सवरो, जिव्हाय सवरो साधू, साधू मनसाच सवरो, मनसाच सवरो साधू, साधू कायाय सवरो. मोठमोठे ग्रंथ वाचायची गरज नाही आणि खूप काही लक्षात ठेवायची गरज नाही. जेवढं काही ऐकलं ते सतर्कपणे ऐकावं लागेल. ऐकलेलं समजून घ्यावं लागेल. समजून घेतलेलं आचरणात आणावं लागेल. आचरणात आणलं काय त्याचं परिशीलन करावं लागेल. आणि परिशीलन केल्यानंतर काय मिळालं हा अनुभव सुद्धा समजून घ्यावं लागेल. बुद्धाच्या धम्माची सुरुवात ऐकण्यापासून सुरू होते आणि म्हणून बौद्ध धम्मातल्या 4 श्रेष्ठ पदापैकी पहिलं पद श्रोतापन्न ज्याला म्हणतो आपण, तर श्रोतापन्न या फळाची प्राप्ती सुद्धा अधिकाधिक ऐकल्यानंतरच होत असते. श्रोतापन्न ज्याला खूप चांगल्या पद्धतीनं ऐकता येतं, त्याला खूप चांगल्या पद्धतीनं समजून घेता येतं,
ज्याला खूप चांगल्या पद्धतीने समजून घेता येतं, त्याला आपल्या स्मृतीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने ते ज्ञान ठेवता येतं आणि ते ज्ञान स्मृतीमध्ये राहिल्यानंतर क्षणोक्षणी त्या ज्ञानाचा फायदा माझ्या जीवनामध्ये मी काया वाचा मनाने करू लागलो का याचं परिशीलन त्या व्यक्तीला करता येतं आणि त्या परिशीलनातून जे काही मनाला मिळालेली सुखाची अवस्था आहे त्यालाच बुद्धानं क्षणिक स्वरूपाचं निब्बाण म्हटलेलं आहे ना. तर तुम्हाला आम्हाला निर्वाण म्हटलं की लय मोठी गोष्ट वाटते. निब्बाण निर्वाण म्हणजे आता तिथं काहीच नाही अशी अवस्था. पण या 2-2 सेकंदाच्या अभ्यासावरून 10-10 मिनिटाच्या अभ्यासावरून 1-1 दिवसाच्या अभ्यासावरून आपल्याला सुद्धा क्षणिक निर्वाण मिळत असते. क्षणिक निर्वाण म्हणजे काय? काही वेळापुरती मनाला मिळालेली सुखाची अवस्था. अर्धा तास झाला, 1 तास झाला, अशी मांडी मारून बसलो आणि मुंग्या आल्या, पाय जरासा बाजूला केल्यानंतर जे काही सुखद संवेदना जागृत होत आहेत ना, अर्ध्या तासापूर्वी वाटलं होतं की पाय गेला बोंबलत, आता काय उठता येत नाही, बसता येत नाही, अशी पायाची अवस्था झाली होती. पण पायाला थोडंसं हलवल्यानंतर पुन्हा सचेतन अवस्था प्राप्त झाली, पुन्हा ऊर्जा त्या पायामध्ये निर्माण झाली आणि ती काही सुखाची अवस्था मिळालेली आहे ना, त्याला तुम्ही सुख म्हणता ना. क्षणिक सुख, टिकणारं सुख नाही ते, पण निब्बाण हे टिकणारं सुख आहे. आणि म्हणून बोधिसत्व अवस्था सर करत असताना बोधिसत्व अवस्थेपासून बुद्धत्वाच्या प्रवासामध्ये जो काही राजमार्ग सांगितलेला आहे त्या राजमार्गाला म्हटलेलं आहे 37 बोधी पक्षिक धम्म. आणि या 37 बोधी पक्षिक धम्मामध्ये या 4 प्रकारच्या स्मृती भावनेचा अभ्यास तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितला आणि त्याच स्मृतींचा अभ्यास या पटिशन नावाच्या भिक्खूने केला. कसा केला? बुद्धाने सांगितलं. बुद्ध म्हणाले, पटिशन काय कर, तू तुझ्या डोळ्यावर संयम ठेव. दुसरं, तू तुझ्या कानावर संयम ठेव. तिसरं, तू तुझ्या नाकावर संयम ठेव. चौथं, तू तुझ्या जिभेवर, ही पटर पटर करणारी बाई जी आहे ना, हाड नसलेली बाई, जीभ, त्या जिभेवरती संयम ठेव. तुझ्या मनावरती संयम ठेव. आणि हे सारं केल्यानंतर आपोआप तुझ्या संपूर्ण कायावरती संयम येईल. संवर याला म्हटलेलं आहे इंद्रियांचं संवर करणे, इंद्रिय काबूमध्ये करणे. आणि इंद्रिय काबूमध्ये कोण करू शकतो बरं? हे काय एवढं सोपं आहे का? एवढं सोपं आहे का? अहो, हे उघडे डोळे माणसाला जगू देत नाहीत, माणसाला सुख प्राप्त करू देत नाही. आणि डोळे बंद केले तरी माणसाला ते सुखानं जगू देत नाहीत. ज्याचा इंद्रियावरती संयम नाही, ज्याचा डोळ्यावरती संयम नाही, ज्याचा नाकावरती संयम नाही, ज्याचा कानावरती संयम नाही, ज्याचा जिभेवरती संयम नाही, ज्याचा मनावरती संयम नाही, ज्याच्या शरीरावरती संयम नाही, त्या माणसाला 100 वर्षे तो माणूस जगला काय, 150 वर्षे तो माणूस जगला काय, पण त्या माणसाला क्षणाचं सुद्धा सुख प्राप्त होत नाही. बुद्धानं सांगितलं, जीवन हे खूप लांब पर्यंत जगण्यापेक्षा 100, 150, 200 वर्षाची अपेक्षा नका करू. सेकंदाला सतर्क राहा. आणि सेकंदाला सतर्क राहून जगणारा व्यक्ती भलेही 1 वर्ष जगला तरी तो 100 वर्ष जगणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त सुखाची अवस्था प्राप्त करून घेत असतो. कोणत्या आधारावर? तर या 4 स्मृती प्रस्थानाच्या आधारावरती. आणि म्हणून माय माऊल्यांनो, उपासक आणि उपासिकांनो, या 22व्या धम्म परिषदेमध्ये आपण सुद्धा अशाच स्वरूपातला एक संकल्प करूया की आम्हाला सुद्धा या 4 स्मृती प्रस्थानांचा अभ्यास दररोज करायचा आहे. साऱ्यात महत्वाचं जसं
अन्य धर्मियांच्या मध्ये आपण पाहतो ते म्हणतात की 1 वर्ष जर जत्रेला गेलं तर माणसाचं जीवन सुखी होतं. 1 वर्ष एखाद्या जत्रेत जाऊन एखाद्या प्रसिद्ध नदीमध्ये गंगेमध्ये जर स्नान केलं तर त्या माणसाचे सारे पाप धुतल्या जातात. अशी काही ठिकाणी चर्चा आहे, काही लोकांची मनस्थिती आहे आणि काही लोकांचे विचार आहेत. असू द्या, आपल्याला त्याकडे जायचं नाही. पण एक प्रश्न मात्र नेहमी पद्धतीनं मनामध्ये उत्पन्न होतो की गंगेमध्ये सारे जण पाप धुवायला चालले आणि ते पाप गंगेत माणसांचे धुतल्यानंतर ते पाप जातात कुठं? कुठं जातात? नदीच्या पाण्यानं खाली खाली जातात का बाष्पीभवन होऊन आकाशात जातात का पाणी आटल्यानंतर जमिनीत जातात? ते पाप चालले कुठं? बरं, हे काय आताच आहे का? नाही, बुद्ध काळात सुद्धा अशा पद्धतीनं 64 प्रकारचे संप्रदाय होते. आपण 4 स्मृती प्रस्थानांचा अभ्यास लक्षात घेतोय. आता या 4 स्मृती प्रस्थानांचा अभ्यास लक्षात घेत असताना आपल्याला थेरी आणि प्रॅक्टिकल हे दोन्हीही सोबत करावे लागतील. आता इथे प्रॅक्टिकल आपल्याला करता येणार नाही, पण थेरी नीट लक्षात घ्या आणि उद्या घरी गेल्यानंतर जेवढे आठवते तेवढं प्रॅक्टिकल करून बघा. आणि जर नाही आठवलं तर तुमच्या मोबाईल मध्ये YouTube मध्ये जा, तिथे जाऊन धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या YouTube चॅनलचं नाव शोधा आणि तिथे आजचं हे प्रवचन बघा, जेणेकरून तुमच्या पुन्हा प्रॅक्टिकल करताना लक्षात येईल. आता हे सगळं थेरी चालू आहे आणि थेरी आणि प्रॅक्टिकल परिषदेमध्ये काय करता येत नाही, म्हणून थेरी मात्र नीट लक्षात घ्या. बुद्ध काळामध्ये 64 प्रकारचे संप्रदाय होते आणि त्या 64 प्रकारच्या संप्रदायामध्ये 62 प्रकारच्या विचारधारा होत्या. बघा, म्हणजे आज जे काही धर्म आहेत, संप्रदाय आहेत, तर असेच धर्म, असेच संप्रदाय किंवा याच वैचारिक पद्धतीचे लोक बुद्ध काळात सुद्धा होते. त्यांची संख्या होती 64, त्यातले 62 विचार मत प्रवाह होते आणि तथागत सम्यक संबुद्ध आणि त्या 62 विचार मत प्रवाहाच्या पलीकडे जाऊन आपल्या सैद्धांतिक वैचारिक विचारांची मांडणी केली. बुद्ध काय म्हणाले? बुद्ध म्हणाले, स्मृती प्रस्थानांचा अभ्यास केल्याशिवाय माणसाला सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. कोणी कितीही जुन्या पर्वताला जाऊन पाया पडून आला तरी त्याचं कल्याण होत नाही. कोणी कितीही जुन्या नदीमध्ये आंघोळ करून आला तरी त्याचे सारे पाप धुतल्या जात नाहीत. बुद्धांची ही वाणी आहे. बुद्ध काय म्हणाले की जेव्हा मनुष्य आपल्या सुखासाठी दुसऱ्याच्या भरोशावर बसेल, जेव्हा मनुष्य आपल्या स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्याच्या भरोशावर बसेल, त्या माणसाला या जन्मात काय पण येणाऱ्या अनेक जन्मामध्ये सुद्धा सुखाची प्राप्ती होणार नाही. ज्याला सुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे त्यांनी स्वतः तपावं लागेल. तपणे महामंगल सूक्तामध्ये बुद्धानं सांगितलं ना, तपोच ब्रह्मचर्याच हरिय सच्चानदस्सरं. हे तप कशाचं तप? तर तप करणे, ब्रह्मचर्याचं पालन करणे, आर्य सत्याचं दर्शन करणे, निब्बाणाचा साक्षात्कार करणे, हे उत्तम मंगल आहे. हे बुद्धाचं वचन आहे. मग तपणं म्हणजे काय? बुद्धाच्या काळातले लोक जिथं भरपूर थंडी आहे अशा हिमालयामधून जाऊन तप करायचे. जिथं खायला पियाला नाही अशा ठिकाणी जाऊन तप करायचे. सिद्धार्थ गौतमाने सुद्धा सांगितलं, बोधिसत्व अवस्थेमध्ये मी सुद्धा 6 वर्ष तप केलं, पण मला त्या तपातून काही भेटलेलं नाही. मग बुद्धानं खरं तप सांगितलं. तपणे म्हणजे काय?
तर आपल्या डोळ्यावरती संयम ठेवणे याला तप म्हटलेला आहे, आपल्या कानावरती संयम ठेवणे याला तप म्हटलेला आहे, आपल्या नाकावरती संयम ठेवणे याला तप म्हटलेला आहे, आपल्या जिभेवरती संयम ठेवणे याला तप म्हटलेला आहे, आपल्या मनावरती संयम ठेवणे याला तप म्हटलेला आहे, आपल्या संपूर्ण ऑल बॉडीवरती या 3.5 हाताच्या कायेवरती संयम ठेवणे, त्या कायेला संवर करणे याला तप म्हटलेला आहे. आता हे तप ऐकायला फार सोपं आहे, प्रचंड सोपं आहे. काय करायचं? सोपं काय बनती जी, डोळ्यानं चांगलं पाहायचं, नाकानं चांगला गंध घ्यायचा, कानानं चांगलं ऐकायचं, जिभेनं चांगलं बोलायचं, मनानं चांगला विचार करायचा, कायेनं कुशल कर्म करायचे. झालं तर एवढं सोपं वाटते का? नाही. आणि एवढं सोपं जर वाटलं असतं तर बुद्धानं मग 4 स्मृती प्रस्थानं सांगितले असते का? नाही. तथागत सम्यक संबुद्धानं सांगितलं की तुम्हाला आम्हाला काय करावं लागेल, या संपूर्ण पंच इंद्रियाचं तप करत असताना तुम्हाला आम्हाला काय करावं लागेल, तर तुम्हाला आम्हाला या 4 स्मृती प्रस्थानातील पहिल्या स्मृती प्रस्थानाचा अभ्यास करावा लागेल, ज्याला तथागत सम्यक संबुद्धांनी म्हटलेलं आहे कायानुपස්සना. कायानुपස්සना शब्दशाही अर्थ लक्षात घ्या. कायानु चित्त म्हणजे बॉडी, शरीर, डोक्याच्या केसापासून ते पायाच्या बोटाच्या नखापर्यंत काया, पूर्ण बॉडी. कायानुपස්සना. आणि हे कायानुपස්සना कशी करायची तथागत सम्यक संबुद्धांनी शिकवलं. ज्या ज्या लोकांना तप करायचंय, कोणतं तप करायचं, तर पंच इंद्रियावरती संयम ठेवण्यासाठी ज्या ज्या लोकांना तप करायचंय तर त्यांनी कायानुपස්සना कशा पद्धतीने करायचंय बुद्धाला त्यावेळी त्या काळी शिकवलं. बुद्ध काय करायचे, तथागत सम्यक संबुद्ध जे जे लोक किंवा जे जे भिक्खू भिक्खुनी आता अरहंत होणार आहेत आणि साधनेमध्ये जे जर कमी पडत असतील तर तथागत सम्यक संबुद्ध त्यांना जाऊन पुन्हा साधना शिकवायची. कायानुपස්සना, वेदनानुपස්සना, चित्तानुपස්සना, धम्मानुपස්සना, ह्या साऱ्या गोष्टी त्यांना तिथे जाऊन सांगायचे आणि पुन्हा त्यांच्या चित्तामध्ये बळ निर्माण करून द्यायचे. ते भिक्खू भिक्खुनी काही दिवसातच अरहंत पदाला जायचे. बुद्ध भूत भविष्य आणि वर्तमान काळाचे जाणकार होते. भविष्य काळात काय होणार होतं हे बुद्धांना माहित होतं, भूतकाळात काय काय झालं हे बुद्धांना माहित होतं, वर्तमान काळात एका सेकंदामध्ये काय होणार आहे हे बुद्धांना याची जाण होती. मग तथागत सम्यक संबुद्ध आपल्या दिव्य चक्षुबलाने हे जाणायचे की माझ्या शिष्यांमध्ये असा कोणी शिष्य आहे का की तो काही काळानंतर अरहंत होणार आहे आणि बिचारा तो कमी पडू लागलाय साधनेमध्ये. तर बुद्ध तिथे जाऊन त्याला साधना शिकवायचे, ध्यान शिकवायचे, चिंतन मनन शिकवायचे आणि त्या आधारावर तो भिक्खू, ती भिक्खुणी काही काळातच अरहंत होऊन जायची. आता अंगुलीमाल आणि तथागत सम्यक संबुद्धाची भेट योगायोग आहे का? अजिबात नाही, योगायोग नाहीये. अंगुलीमालाची आणि बुद्धांची भेट योगायोग आहे का? अजिबात त्याला योगायोग म्हणत नाही. तर तथागत सम्यक संबुद्धांनी जाणलं श्रावस्तीमध्ये कौशल राजाला बेभान करून ठेवणारा एक दरोडेखोर आहे. त्याचं नाव डाकू अंगुलीमाल. पूर्वीचा अहिंसक, आता हिंसक अंगुलीमाल. आणि त्या अंगुलीमालाला मारण्यासाठी प्रसंजित राजाने सैन्य पाठवलेलं आहे. सैन्य त्या अंगुलीमालापर्यंत जात नाहीये, एवढी दहशत त्याची. 50 लोक त्याच्या समोरून जायचे नाही. मग एकदा तथागत सम्यक संबुद्ध श्रावस्तीमध्ये असताना त्यांनी त्यांच्या चक्षु दिव्य बलाने जाणलं की अमुक अमुक स्वरूपातला डाकू अंगुलीमाल आहे, पण त्याला जर मी जाऊन धम्मदेशना दिली तर त्याच्या चित्ताचं परिवर्तन होणार आहे. बुद्ध जाणकार आहे. बुद्ध म्हणजे बुद्धांच्या दर्शनाने एखाद्याचा फायदाच होणार नाही अशा ठिकाणी बुद्ध गेलेच नाही. पहिले बुद्ध जाणायचे
की तो कुठे कमी पडू लागलाय, तर त्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी बुद्ध तिथे जायचे आणि त्याला त्या गोष्टीमध्ये पूर्णत्वाची जाणीव करून द्यायचे. भगवान बुद्धाने सुद्धा पाहिलं, जाणलं. अंगुलीमाला पुढे जाऊन उभे राहिले आणि अंगुलीमालाला उपदेश देऊन त्याचं परिवर्तन केलं. ही सारी गोष्ट तुम्हाला माहिती आहे. पण या गोष्टीतला जो काही गाभा आहे तो असा आहे की अंगुलीमालाने 999 खुणा जरी केले असतील, खरं तर ते 999 खुणा नाहीत. पहिल्यांदा अंगुलीमाल माणसांना मारल्यानंतर त्यांचे बोट कापायचा आणि बोट कापून कैक वेळेस अंगुलीमालाने ते बोट झाडावर टांगले, जमिनीमध्ये पुरले. जमिनीत पुरलेले ते बोट कोले, कुत्रे, मांजरांनी खाल्ले आणि झाडावरती टांगलेले बोट ते पशु पक्ष्यांनी नेले. आणि मग त्याच्या लक्षात आलं की आपण असंच करत राहिलो तर 1 वर्षापर्यंत एकही बोट आपल्या जवळ राहणार नाही. मग अंगुलीमालानं शक्कल लढवली की इथून पुढे ज्या लोकांना आपण मारू तर त्यांची बोट आपण गळ्यामध्ये घालू, म्हणजे कुत्रही नेणार नाही आणि पक्षीही नेणार नाही आणि कोणीच काही करणार नाही. आणि म्हणून तेव्हापासून त्याचं नाव अंगुलीमाल झालं. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जरी 999 खूण ऐकतोय, पण या अंगुलीमालानं 1000चा आकडा सहज पार केला होता. 1000चा आकडा म्हणजे 1000 लोकांना मारल्यानंतर सुद्धा अशी एक चित्ताची अवस्था आहे आणि त्या चित्ताच्या अवस्थेमध्ये बुद्धाच्या दर्शनाची अभिलाषा आहे. माणूस किती खराब आहे, किती वाईट आहे, किती वक्ता आहे असाच विचार आपण करतो. आमच्या सहवासात कितीही चांगला माणूस आला तर आम्ही चांगल्या माणसाचा चांगुलपणा पाहतच नाही, फक्त पाहतो ते त्याच्या चुका. चांगल्या माणसाच्या चांगुलपणा आम्ही पाहतच नाही, आम्ही वांगल्याच्याही चुकाच पाहतो आणि चांगल्याच्याही चुकाच पाहतो. आणि त्या चुका पाहू पाहू आमच्याही आयुष्यामध्ये आम्ही एवढ्या चुका करून ठेवतो की आम्हाला सद्धम्माची जाणीवच होत नाही. आणि सद्धम्माची जाणीव न झाल्या कारणाने आमचं आयुष्य हळूहळू हळू वाहायला जात असतं. आणि म्हणून हे आयुष्य वाहायला जाऊ नये यासाठी तथागत सम्यक संबुद्धांनी तप सांगितलेला आहे. आणि या तपासाठी आम्हाला हे 4 स्मृती प्रस्थान दिलेले आहेत. त्या 4 स्मृती प्रस्थानातील पहिलं स्मृती प्रस्थान आहे कायानुपස්සना. कायानुपස්සना म्हणजे काय? भला मोठा आरसा ठेवायचा आणि त्याच्या समोर जाऊन पहा, याचं टुकमुक टुकमुक टुकमुक, त्याला म्हणतात का कायानुपස්සना. माझं कपाळ किती चांगलं, माझे गाल किती मऊ, माझं नाक किती छान, नाकातली नथनी किती छान, कान किती लांब लांब, कानातले किती छान, हे पाहणं म्हणजे कायानुपස්සना आहे का? हाताकडे पाहणं म्हणजे कायानुपස්සना आहे का? शरीराकडे पाहणं म्हणजे कायानुपස්සना आहे का? बिलकुल नाही. आहे तसं जाणणं याला म्हटलेलं आहे पස්සना. बौद्ध धर्मामध्ये हे 2 शब्द अतिशय महत्वाचे आहेत. लक्षात येऊन ऐका, म्हणा एकदा, साधू साधू साधू. साधू साधू म्हटलं की लोक खुश होतात. आमच्या बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो ना, ते लग्नात बघा, शेवटचा साधू बंदीची कधी म्हणतील तेच लोक वाट पाहतात आणि एवढे खुश होऊन जातात की झालं बाप्पा, टाकला नवरदेवानं हार, टाकला नवरीनं हार, मारा टप्पू, द्या पाकिट, चला घरी. साधू म्हणायची वाट पाहू नये. अरे साधू हा मनातून आला पाहिजे. पहिला साधू म्हणजे काय? वा किती छान बंदीजी जीव तोडू तोडू सांगू लागले हो, है ना? किती छान, किती अनुभव कंपा करू लागले तुम्ही. काल बोलले भंतीजी, आजही बोलू लागले, वा किती छान. त्यासाठी साधू. दुसरा साधू काय? जे काय सांगू लागले ते थोडं थोडं लक्षात येऊ लागलं. बापा सगळं काय येई ना, पण आणू ठेवू, बरोबर ठेवू, आहे ना. दुसरा साधू म्हणजे समजू लागलं. आणि तिसरा साधू म्हणजे वचनबद्धता आहे. भंतेजी इथून गेल्यानंतर सुद्धा पूजनीय भिक्खू संघाने जो काही उन्नतीचा मूल मंत्र शिकवलेला आहे, सद्धम्माची शिकवण दिलेली आहे, ते मरेपर्यंत स्मरणामध्ये ठेवू आणि त्याचं आचरण करू. यासाठी 3 वेळेस साधुकार असते. आणि पुन्हा एकदा म्हणा, 3 वेळेस साधू.
आणि त्यासाठी तथागत सम्यक संबुद्धांनी ही कायानुपස්සना शिकवलेली आहे. बरोबर आहे. आता कायानुपස්සना म्हणजे काय? कायानुपස්සना या गोष्टीचा अर्थ म्हणजे शरीराची अवहेलना करणं होत नाही. शरीराची अवहेलना करणं याला काही ठिकाणी तप म्हटलं जातं. बघा आता कुंभमेळा होऊन गेला, किती मोठा कुंभमेळा झाला, किती लोक गेले आणि किती लोक मेले आणि किती लोकांना गंगेचं पाणी पिलं आणि काय काय गेलं ते सगळं तुम्हाला माहित आहे. आम्ही युट्यूबला पाहत होतो बापा, एक चिमट्यावाला बाबा होता, लोखंडाचा एवढा मोठा चिमटा. बाबाचं दर्शन घ्यायला की बाबा फटकन चिमटा पाठीतच घालायचा. म्हटलं आणखी 2-3 घाला बाबा, कारण हे चिमटे घातल्याशिवाय लोक काय सुधारणार नाही. लोखंडाचा हा भल्ला मोठा फटकन आवाज यायचा तरी लोक जाऊन पाया पडायचे. तुम्हाला जर भंतेजीनं तसं छेड्या दिल्या तर तुम्ही आमच्या जवळ येसाल का? नाही आहे ना. कायानुपස්සना म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्ही जर त्या कुंभमेळ्यामध्ये पाहिलं असाल ना, तर एक बाबा असा होता की गेल्या 15 का 17 वर्षापासून त्याला असा हात बंद केलेला होता आणि त्याचा हात वरच. बाप्पा लेच मोठं काम आहे, असाच हात. आता विचार यायचा मनातल्या मनात, ठीक आहे बाबा या हातानं खाता येईल, पण दुसरं काम कोणत्या हातानं? प्रश्न विचारला होता त्याला लय मारलं. आणि असाच एक प्रश्न एका रिपोर्टरने विचारलं, बाबा खाते हो? बोले हाँ. फिर धोते कैसे हो? बोले. बाबाने घेतला चिमटान पत्रकाराच्या डोसक्या. आहे ना. तर यालाही काही लोक तप म्हणतात. दुसरा एक बाबा तिथं होता, याच्यात कोणाची अजिबात विटंबना नाही, जे खरं आहे ते खरं आहे. आणि बुद्धानं छाती ठोकपणे अंधश्रद्धेला मुठ माती दिलेली आहे. आणि आमचा बाप तर तिथं म्हणतो, कुठे? नागपुरामध्ये सिंह गर्जना करून, मी ब्रह्मा विष्णू महेशांना देव मानणार नाही. काय करायचं ते करा. मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील देवी देवतांना मानणार नाही. काय करायचं ते करा. मी उपास तापास करणार नाही. काय करायचं ते करा. आणि त्या बापाची आपण अवलादी आहोत ना, आपल्याला या गोष्टी समजल्या पाहिजे ना. हो. आता आणखी एक लफडा आहे, लय वाईट गोष्ट आहे बापा. त्या अमरावतीमध्ये एक दुसराच बाबा आलेला आहे, असा बसलेला असते, असं बसलेला आहे ते मथार. बरं याचा एक हात वर आहे तर ठीक आहे, पण त्याचे दोन्ही हात बांधलेले आहेत. मी विचार करतो ते खायचं पण कसं करत असेल आणि द्यायचं पण कसं करत असेल, देव जाणे. आणि तेच बाबाचं एक शिष्य, त्याचा नातू आमच्या औरंगाबाद मध्ये घुसलं. त्याचा नातू आहे, लोकांना पागल करून ठेवलंय. पागल. साऱ्यात जास्त पागल लोक आमचे आहे. तुम्ही त्या हिंगणघाटला जा, त्या हिंगणघाटला त्या इफ्तू बाबाचं देवस्थान आहे आणि त्या इफ्तू बाबाच्या बाजूला बुद्धाची मूर्ती आहे. इकडून बुद्ध, इकडून बाबासाहेब, मधात ते मथार. आणि तिथं जाऊन लोक पाया पडायले. अरे बापा बापा, कसे रे तुम्ही लोक. आणि म्हणतात काय, हा बाबा खूप चांगला आहे, त्याच्या पाया पडल्यानंतर माणसाला सुखाची प्राप्ती होते. आणि त्या मथाऱ्याच्या हातात एवढीच्या एवढी पिढी आहे, चिलम. तर अशा लोकांना पुजल्यानंतर किंवा जे लोक असे करू लागले तर त्यांना खरं तप म्हणतात का? ते तप नाही, हा ढोंगीपणा आहे. हा ढोंगीपणा आहे. आणखी एक बाबाचा इंटरव्ह्यू मी युट्यूबला पाहत होतो. त्या बाबाला एका पत्रकाराने विचारलं, बाबा कितने दिन से नहीं नहाए हो? बाबा बोला 15 साल हो गए. बापरे म्हटलं, तू बसलाच कसा काय त्याच्या जवळ, वासाने मेला खाऊन नाही. उन्हात एवढ्या रोज माणसाला 2 दिवस म्हणजे 2दा आंघोळ करावं लागते. आणि हे बाबा बुवा 15-15 दिवस आंघोळ करत नाहीत. तरी लोक त्याच्या पायावर पाणी टाकून ते पाय असे धू पाणी पितात. बाबा कसं वाटलं बरं तुम्हाला? ती तीर्थ आहे माय, तीर्थ पाहिजे का? तीर्थ या तीर्थानं होईल का कल्याण?
नाही, बुद्धानं त्या काळी त्यावेळी सांगितलं की हे जे काही सारं जे आहे ना, हे 62 प्रकारच्या विचारधारेमध्ये येतं. ते 62 प्रकारच्या विचारधारा बुद्धाच्या काळापासून आहेत, ते आस्थागायत आहेत, येणाऱ्या पुढच्याही काळात राहतील. पण तुम्ही आम्ही सुज्ञ बाबासाहेबांच्या लेकरांनी, बुद्धांच्या अनुयायींनी यातला मर्म जाणून घेतला पाहिजे आणि आम्हाला कायाची पसना करता आली पाहिजे. काय अनुपसना करता आली पाहिजे. मग काय अनुपसना म्हणजे काय? रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान या 5 उपादान स्कंदापासून हे शरीर बनलेलं आहे. या शरीराला पाहताना तुम्हाला आम्हाला दिसू काय लागलं? कपाळ, डोकं, डोक्याची केस, डोळे, भवया, नाक, तोंड, ओठ सगळं काही दिसू लागलं. पण हे पाहता पाहता आम्ही हे पण बघितलं पाहिजे की रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान या 5 उपादान स्कंदापासून बनलेलं हे शरीर माझं नाही आणि माझ्यासाठी नाही. जेव्हा या अनित्याचा बोध तुम्ही आम्ही करू ना, म्हणजे शरीराचा कुठलाही भरोसा नाहीये. आणि म्हणून असं म्हणू नये 2 दिवस परिषद आहे, 1 दिवस नाही गेलो तर काय होईल, आणि त्याच दिवशी अटॅक आला तर मग काय होईल. खरं आहे ना, क्षणाचा भरोसा नाही माणसाचा. 2 दिवसाची परिषद आहे, 1च दिवस जाऊ. त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त घाई केली पाहिजे, गर्दी केली पाहिजे आणि सतर्कपणे या संपूर्ण गोष्टींचा अभ्यास घेतला पाहिजे की माझं जे शरीर आहे हे कायानुपसना करायची आहे, या कायाला समजून घ्यायचं आहे, या कायावरती आसक्त व्हायचं नाही आहे. मग हिची काळजी न घेणं असा त्याचा अर्थ होत नाही. कायानुपसना म्हणजे काय? तर शरीराची काळजी न घेणं असा त्याचा अजिबात अर्थ होत नाही. कायानुपसना म्हणजे इत्थंभूतपणे या शरीराला जाणणे. बुद्धानं त्या काळी त्यावेळी सांगितलेलं आहे, ज्याला शरीराची काळजी घेता येणार नाही तो व्यक्ती आयुष्यामध्ये अरहंत होणारच नाही. तो श्रोतापन्न होणार नाही, सकृतागामी होणार नाही, अनागामी होणार नाही, अरहत होणार नाही. शरीराची काळजी घेता आली पाहिजे. बरं, शरीराची काळजी का घ्यायची? कारण शरीरामध्ये मन आहे आणि मनाच्याच द्वारे या संपूर्ण मार्गापर्यंत तुम्ही आम्ही जाऊ शकतो. मनाच्याच आधारे माणसं इथे दुःखमुक्त होऊ शकतात. ज्याला मनच नाही त्याला मनाचं मनन चिंतन करता येणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका भाषणामध्ये सांगितलं होतं, माणूस, रेडा आणि बैल यामध्ये तफावत आहे का नाही? माणूस, रेडा आणि बैल यामध्ये तफावत आहे. माणसालाही खायला लागते, रेड्यालाही खायला लागते, बैलालाही खायला लागते. बैल जरा जास्त खाते, रेडा जरा कमी खाते, माणूस बैलापेक्षा जास्त खाते. सगळ्यांना खायला लागते का नाही? पण याच्यामध्ये एक तफावत आहे. पियाला पाणी रेड्याला लागते, बैल पण पितो. खायला दोघांना पण लागते, पाणी दोघांना पण लागते. पण या तिघांमध्ये एक फरक आहे की रेड्याला आणि बैलाला मनाचं चिंतन करता येत नाही. लक्षात घ्या, रेड्याला आणि बैलाला मनाचं चिंतन करता येत नाही, पण माणसाला माणसाच्या चित्ताचं चिंतन करता येते. आणि ज्याला चित्ताचं चिंतन करता येते त्याला स्वतःच्या कायेची पसना करता येते. बौद्ध धम्मामध्ये 2 शब्द अतिशय महत्वाचे आहेत. एका शब्दाला म्हणतात पसना आणि दुसऱ्या शब्दाला म्हणतात दर्शन. पसना आणि दर्शन म्हणजे पसना पाहून पाहून जे काही ज्ञान मिळालेलं आहे यावरती तथागत सम्यक संबुद्धांचा विश्वास आहे. पाहण्यामध्ये काय नुसतं टकमक 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 घोड्यासारखं पाहणं नाही. पाहणं काय 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 होऊ लागलं इथे. कायानुपसना करताना काय पाहायचं आहे? बुद्ध म्हणतात, जरी तुम्हाला आम्हाला जाणवत नसेल पण रोज आमच्या शरीरामध्ये बदल होत चाललेला आहे. रोज आमच्या शरीरामध्ये बदल होत चाललेला आहे.
आमच्या डोळ्यानं कमी दिसायला लागलंय, आमच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडलेल्या आहेत, पडणार आहेत, आमचे गुडघे कामातून जाणार आहेत, आमचं रक्त कमी होणार आहे, आमच्या पेशा कमी होणार आहेत, अनंत अनंत अडचणी आहेत. म्हणजे रोज आम्ही मरणाच्या दिशेनं चाललेले आहोत. लोक वाढदिवस साजरे करतात ना, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. पण आयुष्यातला 1 वर्ष कमी करू लागलेत ना, तरी हॅपी बर्थडे टू यू. बापा टू यू तर टू यू आणि तू यू यू. पण हे सारे करत असताना आम्ही आमच्या शरीराला पाहिलं पाहिजे, चित्ताची कायेची पसना केली पाहिजे. आणि कायेची पसना करणे म्हणजे कायेचा तिरस्कार करणे नव्हे, कायेचा तिरस्कार करणे नव्हे, तर कायेला जाणणे, कायेची सुरक्षितता करणे. कारण काया असेल तर चित्त आहे, आणि चित्त असेल तर मग निर्वाणाच्या मार्गापर्यंत तुम्हाला आम्हाला पोहोचवता येते. आणि बुद्धांनी त्या काळी त्यावेळी सांगितलेलं आहे. म्हणून तुम्ही आम्ही या कायेची पसना केली पाहिजे. पसना म्हणजे पाहणे आणि दर्शना म्हणजे दर्शन घेणे. ज्याला इतंभूतपणे पाहिल्यानंतर समजून घेता येते, तर तोच व्यक्ती स्वतः कायेची पसना करू शकतो. आणि म्हणून बुद्धत्वाच्या राजमार्गावरील ही पहिली स्टेप आहे बुद्ध बनण्यासाठी. त्याला म्हटलेलं आहे कायानुपसना करणे. बुद्धानं दुसरी सांगितली वेदनानुपसना. 4 स्मृती प्रस्थान. माझा वेळ झालेला आहे, आणखी 15 मिनिटात मी माझा आटप्त घेतो. म्हटलेलं आहे बुद्धांनी 4 स्मृती प्रस्थानातील दुसरं स्मृती प्रस्थान आहे वेदनानुपसना. वेदनेला जाणणे. वेदना कोणत्या आहेत? सुखद वेदना, दुःखद वेदना, असुखद अदुःखद वेदना. आता जे लोक ध्यान करतात ते त्यांना समजते, सुखद वेदना आली, दुःखद वेदना आली, सुखद अदुःखद असुखद वेदना आली. त्या साऱ्या वेदना त्या लोकांना माहीत असतात. चांगल्या कामामध्ये अडथळे जास्त येतात. तुम्ही बघा, जेव्हा पौर्णिमेचा तुम्ही संकल्प करताना असशील पालन करण्याचा, तर तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त सकाळपासूनच अडचणी निर्माण होतात. तुमच्या शरीरामध्ये प्रमाद येते. पौर्णिमेच्या दिवशी असं वाटते जाऊ द्या ना, काय दर महिन्यालाच विहारात जावं, काय दर महिन्यालाच बुद्ध विहारात जाऊन अष्टशिलाचं पालन करावं. या वर्षी जरा उशिरा जाऊ, यावेळी जरा उशिरा जाऊ. उशीर म्हणता म्हणता 2-3 तास कसे निघून जातात समजतच नाही. बाई जाणार होती 7 वाजता, जाते 10 वाजता. त्या दिवशीच अडचणी येतात. का बरं येतात? कारण तुम्ही चांगलं काम करू नये. आता यासाठी तुम्हाला सांगू लागलो की जेव्हा तुम्ही ध्यानाला बसता ना, तेव्हा ध्यानाला बसल्यानंतर या वेदना तुम्हाला फार त्रास देतात. प्रचंड वेदना होतात. रोज बसणाऱ्या माणसालाही होतात, आणि कधी कधी बसणाऱ्या माणसाला मग सांगतात सोय नाही. हे काही एका दिवसाचं काम नाही. 4 स्मृती प्रस्थान हा सरावाचा भाग आहे, आणि तो निरंतर रोजच्या सरावाचा भाग आहे. कोणी कोणी असं म्हणू नये की आज आम्ही 4ही स्मृती प्रस्थानांचा अभ्यास केला म्हणजे उद्या आम्ही बुद्ध होऊ. तथागत सम्यक संबुद्धांना महामायेच्या उदरामध्ये जन्म घ्यावा लागला, संकल्प करावे लागले, तप करावं लागलं, आणि त्यानंतर हा मार्ग त्यांना मिळाला. एवढ्या अनंत अनंत हालापेष्टा सहन करून त्याग समर्पण संयमानं तथागत सम्यक संबुद्ध बुद्धांनी या 4 स्मृती प्रस्थानाच्या आधारावर बुद्धत्वाची प्राप्ती केली. आणि त्याच बुद्धाने या 4 स्मृती प्रस्थानांची धम्मदेशना तुम्हाला आम्हाला दिली. बुद्ध म्हणतात की या वेदनांची जागृती झाली पाहिजे, जाणीव झाली पाहिजे. या वेदनांची तुम्ही आम्ही सती केली पाहिजे. सती म्हणजे काय? स्मृती. स्मृती करणे. ध्यानाला बसल्यानंतर जेव्हा 5-10 मिनिटं झाल्यानंतर पायाला, हाताला, डोक्याला मुंग्या येतात. बरं, या मुंग्या का येऊ लागल्यात? जाणून न घेतल्यामुळे. आणि या मुंग्यांसोबत जर आपण वाहून गेलो, समजा जे काही दुःखद वेदना होत आहेत आणि या दुःखद वेदना सोबत आपण वाहून गेलो, अरे झालं दुःख, झालं दुःख. पण बंदीजी समोर बसलेले आहेत, बंदीजीचे डोळे बंद आहेत. इकडं आम्ही बंदीजी उठून गेले का नाही,
ते पुन्हा उघडजाप डोळे करून पाहू लागलोय है ना. आणि पायाला तर मुंग्या आलेल्या आहेत. मग काय करायचं हल्लो तर भंतीजीला कसं वाटत असा विचार येते. पण या सगळ्या गोष्टीला जाणून घेत असताना तुम्ही आम्ही एक विचार करायचा आहे की दुःख कुणाला होऊ लागलं, संवेदना कुणाला होऊ लागल्या, मला स्वतःला. शरीर कुणाचं आहे, माझं. बुद्धानं सम्यक संकल्प केले का नाही? बुद्धानं सुद्धा म्हटलं होतं ना की जे होईल ते होऊ दे, पण बुद्धत्व प्राप्त केल्याशिवाय उठायचं नाही. तेव्हा तुमचा सुद्धा तसा 1 तासाचा, अर्धा तासाचा, दिवसभराचा संकल्प असला पाहिजे. पूर्वाराम बुद्ध विहारामध्ये तुम्ही सुद्धा दिवसभराचे उपासक उपासिका शिबिर राबवले पाहिजे आणि त्यामध्ये जाऊन संकल्प करायला पाहिजे की दिवसभर उठणार नाही. याच्या काही वेदना होत आहेत, सुखद वेदना, दुःखद वेदना, यांना खूप चांगल्या पद्धतीनं जाणायचं आहे. त्यांच्यावरती सती करायची आहे, म्हणजे स्मृती भावनेनं त्या जाणायच्या आहेत. आणि मग जेव्हा आपण ह्या वेदना निर्माण झाल्यानंतर यांच्याकडे दुर्लक्ष करतो ना, तर काही वेळानंतर आम्हाला थोड्या बहुतक्या प्रमाणात होईना पण असुखद अदुःखद संवेदनांची जाणीव होण्यासाठी तयारी आमच्या चित्ताची होऊन जाते. काय वेदना आहेत तर त्याच्यातून आपल्याला सुखही वाटत नाही, दुःखही वाटत नाही. अशी एक जाणीव जागृती या वेदनानुसतीच्या माध्यमातून होऊन जाते. आणि ही वेदनानुसती आपल्याला वारंवार ह्या वेदना समजून घेण्यासाठी आपल्याला चित्तामध्ये एक ऊर्जा संचार करून देत असते. तिसऱ्या स्वरूपाची जी आहे ती आहे चित्तानुपස්සना. 10 मिनिटं. चित्तानुपස්සना म्हणजे काय तर चित्ताची सती करणे. साऱ्यात महत्वाचं आता इथे आहे. तुम्हाला आम्हाला या मनावरती बारीक लक्ष ठेवावं लागेल. चोर शिपायाचा खेळ आहे. चोरांचा पोलिसाचा खेळ जसा चालतो ना तसं. तर आम्हाला पोलीस व्हायचं आहे आणि चित्त जरी चोर होत असेल तर पोलिसासारखं त्याच्यावर लक्ष ठेवायचं आहे. शरीरामध्ये असलेल्या चित्तातून क्षणोक्षणी आम्हाला चित्ताचे जे काही विचार आहेत, चित्तामध्ये जे काही विचार निर्माण होऊ लागलेले आहेत तर त्या चांगल्या चांगल्या विचारांना वाढवायचं आहे आणि वाईट विचारांना आपण नष्ट करायचं आहे. आणि वारंवार स्मृती संपर्जन्य युक्त होऊन या चित्तावरती 100% आम्हाला बारकाईने लक्ष ठेवायचं आहे. आणि जेव्हा आम्ही या चित्ताचं दमन करू है ना, या चित्ताचं आम्ही समर करू, आम्हाला चित्तानुपස්සना करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं गोडी लागेल आणि तेव्हाच आम्ही या चित्ताची पස්සना करू शकतो. शेवटची जी आहे ती आहे धम्मानुपස්සना. ही धम्मानुपස්සना काय करते? धम्मानुपස්සना म्हणजेच आपल्याला या संपूर्ण 37 बहुद्विपक्षीय धम्माला समजून घेण्यासाठी त्यातल्या त्यात कायानुपස්සना, वेदनानुपස්සना आणि चित्तानुपස්සना करण्यासाठी आम्हाला ही धम्मानुपස්සना बळ देत असते, शक्ती निर्माण करून देत असते. तर कोणत्या धम्माची पස්සना करायची आहे तर ज्या अर्थाने आम्ही कायेला जाणलेला आहे, चित्ताला जाणलेला आहे, वेदनांना जाणलेला आहे, तर ते धम्म आम्हाला वाढवायचे आहे. मग कायेला कशा अर्थाने जाणलं, चित्ताला कशा अर्थाने जाणलं, वेदनांना कशा अर्थाने जाणलं, तर या तिन्ही गोष्टी आम्ही धम्माच्या सहाय्याने केल्या. मग ते धम्म म्हणजे कोणते तर त्या धम्माला म्हटलेलं आहे सती संपर्जन्य युक्त धम्म भावना. निरंतर जागृती, संयम, जागरूकता, संयम, संकल्प या 3-4 गोष्टींच्या आधारावरती आम्हाला धम्मानुपස්සना करायची आहे. आणि जेव्हा आम्ही अशा स्वरूपातली धम्मानुपස්සना करू तेव्हा फार कमी काळामध्ये, फार कमी वेळामध्ये आम्हाला सर्वोत्तम सुखाची प्राप्ती होऊन जाईल. प्रिय सज्जन उपासक आणि उपासिकांनो, आजच्या या धम्म परिषदेच्या निमित्तानं उपस्थित आपल्या सर्वांना अधिक उपदेश न देता मी आपणाला अतिशय कमी वेळामध्ये या स्मृती कशा पद्धतीने करायच्या हे सांगण्याचा प्रयत्न केला. खरं तर हा विषय जवळजवळ 3 ते 4 तासाचा आहे. आम्ही औरंगाबादच्या आमच्या उपासक उपासिका शिबिरामध्ये आम्ही एक सती पूर्ण दिवसभर शिकवतो है ना. 4 दिवस लागतात 4 सती शिकवायला. आता त्या 4 सती 1 घंट्यामध्ये कशा सांगाव्यात
ही मोठीच बापा लढाई आहे. पण तरी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ऐकलं. आता किती समजलं किती ठेव चालते तुमच्यापाशी, आम्ही तर सांगण्याचं काम केलं. तर त्यामुळे या पवित्र अशा सद्धम्माला श्रवण करत असताना या 4 स्मृती प्रस्थानांचा आपण दररोजपणे अभ्यास करावा. ज्या ज्या लोकांनी या 4 स्मृती प्रस्थानाचा अभ्यास केलेला आहे, बुद्ध काळात ती लोक अजरामर झाली, ती लोक सुखापर्यंत पोहोचली. या वर्तमान काळात जे जे भिक्खू आणि भिक्खुणी, उपासक उपासिका या 4 स्मृती प्रस्थानाचा अभ्यास करत आहेत, तर त्यांना सुद्धा सुख प्राप्त होणार आहे. यांनी येणाऱ्या काळात सुद्धा जे लोक या 4 स्मृती प्रस्थानाचा अभ्यास करतील, सराव करतील, तर त्यांना सुद्धा हे सुख प्राप्त होणार आहे. फक्त याच्यामध्ये अट एवढी आहे की हे 4ही विषय निरंतर करावयाचे विषय आहेत. निरंतर. जसं रोज आम्हाला पाणी लागते, रोज आम्हाला भोजन लागते, तर त्या पद्धतीनं या 4 स्मृती प्रस्थानाचा अभ्यास सुद्धा आम्हाला रोज करावा लागेल, दररोज करावा लागेल, प्रत्येक सेकंदाला करावा लागेल. आणि तेव्हाच कुठे सद्धम्मामध्ये आम्हाला खूप चांगल्या प्रकारचं परमसुख प्राप्त करून घेता येईल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांप्रती खूप खूप मंगल मैत्री या ठिकाणी मी व्यक्त करतो. आज पूजनीय भिक्खू संघाने या 22व्या धम्म परिषदेच्या निमित्तानं श्रावस्ती भरतपूरमध्ये आम्हाला धम्मदेशनेसाठी संधी उपलब्ध करून दिली. या धम्म मंचावरती उपस्थित आजच्या धम्म परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष पूजनीय भिक्खू दयानंदजी महास्तवीर मुळावा यांना सुद्धा त्रिवार अभिवादन करतो. या धम्म मंचावरती संपूर्ण असलेल्या थोडा मोठ्या भिक्खू संघाला सुद्धा अभिवादन करतो. उपस्थित आपल्या सर्वांप्रती अनंत अनंत करुणा भावनेनं मंगल मैत्री अर्पण करतो. खरंच तुमच्यामध्ये संयम आहे, तुमच्यामध्ये दातृत्व आहे, तुमच्यामध्ये धम्म भावना आहे, म्हणून अशाही स्वरूपातले विषय तुम्ही फार बारकाईने ऐकून घेताय. तर त्यामुळे आपल्या सर्वांचं मंगल कल्याण याच धम्मचर्चेच्या माध्यमातून होणार आहे. आपल्या सर्वांविषयी खूप खूप मंगल मैत्री व्यक्त करतो. या धम्म परिषदेला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी, संपन्न करण्यासाठी ज्या ज्या उपासकांनी 1 रुपयापासून ते 1 लाखापर्यंत दान दिलं, त्या साऱ्यांचं सुद्धा मंगल हो, कल्याण हो. 2 दिवसापासून ही धम्म परिषद जे जे आयोजक या धम्म परिषदेमध्ये झटत आहेत, आता आम्ही पाहतोय, तर त्या संपूर्ण आयोजक मंडळीसाठी सुद्धा खूप खूप मंगल मैत्री व्यक्त करतो. साऱ्यात महत्वाचे तुम्ही दानही देऊ लागल्यात, तुम्ही वेळेचंही दान देऊ लागलेत, तुम्ही पैशाचंही दान देऊ लागलेत आणि खूप चांगल्या पद्धतीने बसून तुम्ही ऐकू लागला. तर त्यामुळे सर्व अधिक मंगल मैत्री आपल्यासाठी व्यक्त करतो. विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या युट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा खूप खूप मंगल मैत्री व्यक्त करतो. प्रिय उपासक आणि उपासिकांनो, अशाच प्रकारचा उपदेश आणि धम्मदेशना जर ऐकायच्या असतील तर युट्यूब या प्लॅटफॉर्मवरती आपलं एक चॅनल आहे, ज्याचं नाव आहे धम्मोदय द राईज ऑफ धम्मा. धम्मोदय द राईज ऑफ धम्मा. 2 GB 1 GB असं फुकट घालवण्यापेक्षा आपण अर्धा GB तरी धम्म कार्यामध्ये लावावं. तेही एक तुमचं दान असेल, है ना. इथं येऊन 100, 200, 500, 1000 सोन्याचे मणी देऊ लागले, हे तुमचं दान आहे. आता ऑनलाईन धम्मदान कोणतं आहे माहिती आहे का? ऑनलाईन दान आहे की आमची जी काही जीबी आहे, जीबी इंटरनेटची जीबी, ती जीबी धम्म प्रवचन ऐकता ऐकता घालवणे, हे पण इंटरनेटचं जीबी दान आहे. जीबी दान है ना. सोनं दान, पैसे दान, पाणी दान, हे दान, पण ते जीबी दान. आणि म्हणून ते जीबी दान पण करत जा, इंटरनेटची जीबी, है ना. म्हणजे चांगले चांगले महाराष्ट्रातले भिक्षू आहेत, ज्यांचे खूप सुंदर असे युट्यूब चॅनल आहेत, त्यालाही सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करत जा, शेअर करत जा, दाबून शेअर करत जा. आपले भंते लोक फेमस झाले पाहिजे का नाही, आहे का नाही. आणि घर बसल्या कोणताही विषय, चित्तानुपස්සना घर बसल्या ऐका, धम्मानुपස්සना घर बसल्या ऐका, वेदनानुपස්සना घर बसल्या ऐका. इथे वेळ कमी असल्यामुळे आणखी सविस्तर आम्ही त्याच्यावर बोललो नाही, पण याही अगोदर 2-2 तासाचे प्रवचन या संपूर्ण विषयावरती आहेत. म्हणजे तुम्हाला जे काही पाहिजे ते या धार्मिक चॅनल मधून तुम्हाला मिळणार आहे. म्हणून
धम्मोदय द राईज ऑफ धम्मा हे चॅनल आपण आवर्जून सबस्क्राईबर करावं. ज्यांच्याकडे युट्यूब म्हणजे इंटरनेटचे मोबाईल आहेत त्यांनी आवर्जून ते करावं. आपल्या सर्वांसाठी खूप खूप मंगल मैत्री एकदा व्यक्त करतो आणि ही छोटीशी धम्मदेशना या ठिकाणी समाप्त करतो. आपल्या सर्वांचं खूप खूप मंगल हो. आपल्या सर्वांचं खूप खूप कल्याण हो. एकदा हात जोडा बरं मना मोठ्यानं. साधू साधू साधू. वा 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 खूप मंगल हो.